काल दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि आचारसंहिता लागू केलेली आहे. त्याप्रमाणे माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे शेड्यूल इलेक्शनसाठी दिलेलं आहे त्याप्रमाणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे असू द्या, आरोंची नेमणूक करणे असू द्या, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे असू द्या, ह्या सर्व बाबींची पूर्तता केली जात आहे. त्यानंतर जी पथके निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत त्याची पण नेमणुका केल्या जात आहेत. मतदान केंद्र निश्चित करणे, मतमोजणी केंद्र निश्चित करणे, स्ट्रॉंग रूम तयार करणे, या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या जात आहेत. परभणी महानगरपालिकेत एकूण मतदारसंख्या 2,61,239 एवढी आहे. त्यामध्ये मतदान केंद्रांची संख्या 343 एवढी आहे. त्या 4 सदस्यीय प्रभागात असलेली मतदान केंद्रे 311 आणि 5 सदस्यीय प्रभागात असलेली मतदान केंद्रे 32 आहेत. आपल्याला एकूण 380 मशीन्स, EVM मशीन्स लागणार आहेत आणि बॅलेट युनिट त्यासाठी 1140 आणि मेमरी चिप आपण ज्याला म्हणतो ते 380 लागणार आहे. एकूण मनुष्यबळ जे आहे त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी हे 5 आहेत, सहाय्यक निवडणूक अधिकारी 15 आहेत, झोनल अधिकारी 40 आहेत, मास्टर ट्रेनर 45 आहेत आणि 380 मतदान केंद्रावर प्रत्येकी मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2 आणि मतदान अधिकारी क्रमांक 3 हे प्रत्येकी 380 असे लागणार आहेत. आदर्श आचारसंहिता पथक हे 120 लोकांचे एकूण 12 पथके असतील आणि निवडणूक खर्च कक्ष म्हणजे निवडणूक उमेदवारांचा जो खर्चाचा तपशील घ्यायचा असतो त्यासाठी आपण 20 पथके तयार केलेली आहेत. असा एकूण 1950 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं विविध विभागातील कर्मचारी मनुष्यबळ घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. शहराची पूर्ण बदल अवस्था जी आहे शहराची अवस्था काय कारण? ही गोष्ट खरी आहे की निवडणुका न झाल्यामुळे गेल्या 2.5-3 वर्षापासून प्रशासक होते. काही तांत्रिक कारणामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, पण त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये परभणी शहर पूर्वस्थितीवर आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यांचे काही देयकाचा इश्यू होता. देयक प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काही काम बंद केलं होतं, त्याच्यामुळे हा प्रकार निर्माण झालेला आहे. त्यातून आपण 3 ते 4 दिवसामध्ये पूर्वस्थितीला आणण्याचा प्रयत्न दरम्यानच्या काळात एक निविदा प्रक्रिया झाली होती. ही निविदा प्रक्रिया माननीय न्यायालयामध्ये चॅलेंज केली गेली असल्याने तो प्रकार तिथे थांबला होता. त्यामुळे त्या एजन्सीलाच आपण कंटिन्यू केलं होतं, पण आता तो विषय तयार झालेला आहे आणि कालच निविदा प्रक्रिया मिळाली आपण सुरुवात आपल्याकडे एक सेंटर कुत्रे निर्विजीकरणाचं आहे, पण सध्या त्याचं काम थोडंसं स्लो डाऊन झालेलं आहे. काही तक्रारी आपल्याला प्राप्त होत आहेत, त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. एजन्सी आहे, सध्या त्याचं काम थोडंसं स्लो झालेलं आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता असते.